हल्ली मोबाईलवर एवढे ऍप्स आहेत, गेम्स आहेत, ते खेळा ना. तुमच्या कष्टाच्या पैशांशी कशाला सही आहे म्हणून खेळत बसताय? अहो, त्यांना समतासोबत वाढवा ना. समता पतसंस्था, टेन्शन नाही, रिटर्न्स निवडा. मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला पाठिंबा देत कोपरगाव सकल मराठा समाजाच्या वतीने करण्यात आलेल्या रास्ता रोको प्रकरणातील आंदोलकांना न्यायालयाकडून मोठा दिलासा मिळाला आहे. कोपरगाव न्यायालयाने सर्व बाबींचा विचार करून संबंधितांना क्लीन चिट देत गुन्हा निकाली काढला. या निर्णयानंतर कोपरगावात मराठा बांधवांकडून आनंद व्यक्त करण्यात आला आहे. मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी साईबाबा कॉर्नर परिसरात तसेच तालुक्यातील धामोरी रस्त्यावर आंदोलन करण्यात आले होते. विनापरवानगी रस्ता अडवून घोषणाबाजी केल्याप्रकरणी 24 डिसेंबर 2024 रोजी कोपरगाव शहर पोलीस स्टेशन येथे आंदोलकांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. साईबाबा कॉर्नरवरील आंदोलनात अनिल गायकवाड, बाळासाहेब जाधव, विनय भगत, विकास आढाव, बाळासाहेब देवकर आणि सुनील साळुंके, संदीप डुंबरे यांचा समावेश होता. तर धामोरी रस्त्यावर झालेल्या आंदोलनात नारायण भाकरे, ज्ञानदेव मांजरे, सुनील मांजरे, नारायण मांजरे, संदीप कुराळे, सचिन वाघ, सुनील वाणी, अशोक भाकरे, प्रकाश वाघ आदींचा सहभाग होता. या प्रकरणात आंदोलकांच्या बाजूने ॲडव्होकेट योगेश खालकर यांनी कोपरगाव न्यायालयात बाजू मांडली. विशेष म्हणजे त्यांनी ही केस विनामोबदला लढवली. न्यायालयाने पुरावे व परिस्थितीचा विचार करून आंदोलकांना दिलासा दिला. निर्णयानंतर मराठा पदाधिकारी व समाज बांधवांनी आनंद व्यक्त करत ॲडव्होकेट खालकर यांचे आभार मानले. मराठा समाजाच्या हक्कासाठी आमचे आंदोलन पुढेही सुरू राहील असा निर्धार आंदोलकांनी व्यक्त केला आहे. सकल मराठा समाज तर्फे या ठिकाणी साईबाबा कॉर्नर येथे 24/2/2024 ला त्या ठिकाणी मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांनी रस्ता रोको केला होता. त्याचप्रमाणे त्याच दिवशी धामोरी गावामध्ये देखील मराठा आंदोलकांनी त्या ठिकाणी रस्ता रोको केला. त्यामध्ये कोपरगाव ग्रामीण पोलीस स्टेशन व कोपरगाव शहर पोलीस स्टेशन येथे त्या ठिकाणी जे काही कार्यकर्ते रस्ता रोको केला म्हणून त्यांच्या विरुद्ध भांडवी क्रम 128 व महाराष्ट्र पोलीस ऍक्ट प्रमाणे 37(1)(3) प्रमाणे त्या ठिकाणी कारवाई करण्यात आली. कारवाईनंतर त्यांना आरोपींना जामीन देण्यात आला आणि जामीन नंतर पत्र दाखल करण्यात आलं. दरम्यानच्या काळामध्ये त्या ठिकाणी महाराष्ट्र शासनाकडं पाठपुरावा करण्यात आला. पाठपुरावा केल्यानंतर त्या ठिकाणी शासकीय कुठलंही त्या ठिकाणी नुकसान झालेलं नाही. समाज हितासाठी त्या ठिकाणी रस्ता रोको करण्यात आलेला होता. त्या अनुषंगाने त्या ठिकाणी महाराष्ट्र सरकारने शासनाने आमची जी काही 2 गुन्हे होते कोपरगाव तालुक्यातले ते त्या ठिकाणी मागे घेण्याचं त्या ठिकाणी पत्र दिलं. त्याप्रमाणे पाठपुरावा करून कोर्टाकडे ते पत्र सुपूर्द करून कोर्टाने हे दोन्ही जे काही गुन्हे हे निकाली त्या ठिकाणी काढण्यात आले. जय शिवराय. त्याचं ही जी केस होती ही मराठा आंदोलक म्हणून आणि भाऊसाहेब सुद्धा कट्टर मराठा आहे आणि त्यांनी ती केस लढली आणि न्यायदेवतांनी बाजू समजून घेऊन आम्हाला निर्दोष सोडण्यात आले. परंतु हे सगळं करत असताना ज्या वेळेस समाजावरती अन्याय होईल, समाजाचे कुठल्याही प्रकारचे काही विषय असो, समाजासाठी आम्ही रस्त्यावर कायमस्वरूपी येणार. कुठल्याही प्रकारचे केसेस घ्यायला, कुठल्या प्रकारचे गुन्हे करायला आम्ही हमेशा तयार राहू, त्यात काही शंकाच नाही. असे माझ्यासारखे सर्व आमच्यासारखे कित्येक तरी मराठा या तालुक्यामध्ये मराठा बांधव आहेत. सर्वजण आम्ही सहकार्य आमच्या बरोबर सर्व आहे आणि सर्व मिळून आम्ही एकत्रित काम करू. अशा प्रकारचे अनेक आंदोलन आम्हाला या तालुक्यामध्ये करावं लागणार आहे. लोकहिताचे, समाजासाठी, जनतेसाठी अनेक आंदोलन आम्ही करू. वेळोवेळी आम्ही पाहिजे तर जेलमध्ये जाऊ, परंतु आम्ही हटणार नाही. आज या ठिकाणी कोपरगाव न्यायालय इथे मराठा आरक्षणासंदर्भात 24/2/2024 ला जो गुन्हा दाखल करण्यात आला होता तो गुन्हा निकाली काढण्यात आलेला असून सर्व धामोरी आणि कोपरगावातील जे काही आंदोलनकर्ते होते ते सर्व निर्दोष मुक्त करण्यात आलेले आहे. मी या ठिकाणी एकच नमूद करू इच्छितो की सकल मराठा समाजाच्या वतीने खालकर भाऊसाहेब यांनी कुठलाही मोबदला न घेता सदरची केस लढवली. तसेच वेळोवेळी मराठा आंदोलन असू, मराठा समाजाचे कुठलंही काम असू, त्या कामामध्ये ते यथार्थाने भाग घेतात. आम्ही सर्वजण या ठिकाणी मराठा समाजासाठी काम करीत आहोत. असंच यापुढे मराठा समाजासाठी आम्ही हिताचे जे काही निर्णय असेल मराठा समाजाचे त्यासाठी आंदोलन असो किंवा कुठलंही समाजकार्य असो त्या ठिकाणी आम्ही करणार आहोत. मी पुनश्च भाऊसाहेबांचे हार्दिक आभार मानतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.